डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एकता पुरस्काराने विष्णू लोडम सन्मानित. मूर्तिजापूर येथील ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तसेच समाजसेवक विष्णू लोडम यांची दिनांक 13 एप्रिल रोजी संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, साहित्य परिषद हॉल, टिळक रोड, सदाशिवपेठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने भंते हर्षवर्धन शक्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याची दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती मूर्तिजापूरच्या वतीने सुद्धा त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यापूर्वी सुद्धा विष्णू लोडम यांना प्रबुद्ध रत्न अवॉर्ड, महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना योद्धा अवॉर्ड, दिल्ली येथे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. विष्णू लोडम यांच्या पुढाकारातून ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समिती मूर्तिजापूरच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष आटोटे गुरुजी, भैयासाहेब तायडे, तालुका अध्यक्ष सुनील सदार, जिल्हा परिषद सदस्य संजय नाईक, बाळासाहेब खांडेकर, सुनील धनगर, सुहास खांडेकर, समाजसेवक रामेश्वर जामनीकर, रत्नरक्षित कांबळे, डॉक्टर विक्रम शर्मा, माननीय नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, समाजसेवक संदीप जळमकर, कैलास महाजन, राम जोशी, माननीय उपनगराध्यक्ष सुनील पवार, चंदन अग्रवाल, शेतकरी संघटनेचे गुलाबरावजी मसाये, सुरेश जोळगे, अरविंद तायडे, दीपक खंडारे, विलास वानखडे, दिनेश रिवास इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. विष्णू लोडम यांनी आपल्या यशाचे श्रेय नेहरू युवा मंडळाचे तालुका अध्यक्ष युवाश्री अनिल डायलकर, शिक्षक प्रकाश मोरे गुरुजी, काळे गुरुजी व साईराज मित्र मंडळ, हॅपी वुमन्स क्लब, अटल फाउंडेशन शाखा मूर्तिजापूर यांना दिले व सर्वांचे आभार मानले.